माझ्यापासून एक मुद्दा होता की मला भाषण बिलकुल करता येत नाही जेव्हा मी नगरसेविका झाले. त्यांना कदाचित माहीत असेल किंवा नसेल, पण भाषणसुद्धा मला यांनी शिकवलं. खरंच म्हणजे खऱ्या अर्थाने माझी जी वाईट घडवणारी मागणी मुलं होती त्या पद्धतीने त्यांनी मला घडवलं. आज जे काय आहे मी त्याची सुरुवात तिथून झाली होती. माझ्या माहेरपेक्षा पण सासरी मला खूप जास्त फ्रीडम मिळालं म्हणून गोष्टी करू शकले मी. तर आपल्यातही आपल्याला म्हणतात ना की आपलं शरीर आहे त्याला एक बॅकबोन आहे, त्याच्यामुळे आपला स्पाईनमुळे आपण सरळ उभे राहू शकतो, चालू शकतो. त्या प्रकारचा एक पाठिंबा आपल्याला आपल्या घरातून लागत असतो. त्याचप्रकारे या ठिकाणी या संस्थेमध्ये तुम्हाला सरांचा पाठिंबा असतो. वेगवेगळ्या प्रकारचे गेस्ट जे आणत असतात, माहिती ऐकत असतात. मी तर म्हणेन की तुमच्या इथल्या मुलांना जास्त नॉलेज असणार आहे इतर मुलांपेक्षा, कारण की जास्त वक्त्यांच्या जास्त लोकांच्या वेगवेगळ्या फील्डमध्ये ते पण वेगवेगळ्या फील्डमध्ये वक्ते येतात, तुम्हाला सांगतात आणि मग तुम्ही पण शांत चित्ताने ऐकता. तर जसं भूक जरी लागलेली आहे तर तुम्हाला माहिती आहे की आज आपल्याला सर्व करावं लागणार आहे सोसायटीमध्ये. जसं आमच्या घरात आम्हाला हा बँक होता, आम्हाला माहेरी चांगली सपोर्ट होता, पैसे होते, त्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टी करू शकत होतो. पण आज तुम्हाला स्वतःला मग याला म्हणतात की सेल्फ मेड मॅन म्हणजे सेल्फ मेड जेव्हा होतो तेव्हा त्याला खरं सक्सेस मी म्हणेन की तुम्हाला काहीही ते रिसोर्सेस नसताना तुम्ही आज समाजामध्ये खंबीरपणे उभे राहतो. म्हणजे आज तुमच्या वयाच्या असताना आम्हाला माहिती पण नव्हतं, म्हणजे माझं ठरलं होतं लहानपणीपासून डॉक्टर्स व्हायचं म्हणून. तर आज बऱ्याच मुलांना आम्ही बऱ्याच शाळांमध्ये जातो विचारतो की काय व्हायचं तुम्हाला, तर माहिती पण नसतं. आता तुम्हालाही आता जर का आज माहिती नसेल की मला काय व्हायचं तर तुम्ही आजपासून काय करायचं की तुम्ही शोधायला सुरुवात करायची तुम्हाला काय आवडतं. म्हणजे जसं की यांनी मला सांगितलं की तुम्ही अर्ध्या गोष्टी तर विसरून पण गेले असतील की काय काय करता. म्हणजे डिग्री डॉक्टरची घेतली, मेडिकल प्रॅक्टिसमध्ये जोडावं तेव्हापासून आत्तापर्यंत पण आहे. पण आजार झाल्यानंतर काय करायचं यापेक्षा आजार होत नाही म्हणून काय करायचं या फील्डमध्ये काम करावं असं मला वाटतं. आणि त्यामुळे वेगवेगळ्या थेरपी वेगवेगळ्या गोष्टी शोधून काढल्या, अभ्यास केला, अजूनही अभ्यास चालूच. आता कालच माझी मुलगी किंवा तुमच्याही मनात येत असेल ना की काय आपलं लाईफ आहे, अभ्यास करा, शाळेत जा, इथे पण काय लेक्चर आहेत, किती करायचंय म्हणजे किती दिवस अभ्यास करायचा आहे. काही जणांना असं वाटतं 12वी झाली की आपला प्रवास संपल, काही जणांना वाटतं की ग्रॅज्युएशन झाले की संपल. अभ्यास जर का तुम्ही आयुष्यभर करत राहिले तर तो तुमचा प्रवास आनंददायक म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्हाला सक्सेस मिळवून देण्यासाठीच हे राहणार आहे की तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला किती काय उच्च शिखर गाठायचे. हा तुम्ही सर्वसाधारणपणे समजा विचार केला की मला 12वी झाली की चांगले मार्क पडले की ग्रॅज्युएशन करायचं आणि कुठेतरी नोकरी लागून जाईल आणि मी त्यात समाधानी आहे. जर तुम्ही अल्पसंतुष्ट असाल किंवा तुम्हाला आवडत असेल ते की 10 to 5 जॉब केल्यानंतर मी माझ्या फॅमिलीला वेळ दिला किंवा मला जे पाहिजे ते केलं, रविवारी माझा मोकळा असावा, असं जर का असेल तर ते पण तुमचं पॅशन असेल तर इट्स ओके. कारण की सगळ्यांना सगळ्या गोष्टी आवडत नसतात, बरोबर आहे ना. जसं हिने सांगितलं मला वक्ता बनायचं, एक जण मला पॅटर्न डिझायनर बनायचं, एक म्हणजे मला डॉक्टर बनायचं, एक जण म्हणतं इंजिनियर बनायचं. मग सगळेच लोक डॉक्टर बनले तर पेशंट राहणार आहेत का? नाही राहणार आहे. राहतील का? पेशंट स्वतःच सगळे डॉक्टर बनतील ना. म्हणून मग सगळ्यांचं फील्ड वेगळं असणं काही चुकीचं नाही. एखादी व्यक्ती म्हणली की नाही मला समाजकार्य करायचं यांच्यासारखं, तर त्यातही काही चुकीचं नाही. कुठलंच प्रोफेशन चुकीचं नाहीये, फक्त त्या प्रोफेशनमध्ये तुम्ही एक्सलन्स करा. म्हणजे आम्ही काल पण एक सेशन घेतलं, त्याच्यात विचारलं की मार्क का एक्सलन्स, म्हणजे आयुष्यात मार्क महत्वाचे का एक्सलन्स महत्वाचे आहे? तुम्ही सांगा मला. एक्सलन्स म्हणजे मार्क महत्वाचे नाही. तुम्ही एखाद्या सब्जेक्टमध्ये एक्सलन्स केला मॅथ्समध्ये आणि फेल झाले तर चालेल का? मार्कही एका लेवलपर्यंत महत्वाचे आहेत. एखादा मुलगा टॉपर येतोय तर त्याचंही महत्व आहे, पण तुम्ही तो विषय किती समजून घेतलाय. आलं खरं मॅथ्स हा विषय समजून किती घेतला किंवा सायन्स हा विषय समजून किती घेतला. सायन्समध्ये एखादा लेसन आहे तुम्हाला समजा की हार्टचं फंक्शन कसं करतं, हार्ट कसं कार्य करतं, हृदय तुमचं कसं कार्य करतं, तुम्ही समजून नाही घेतलं पूर्ण A to Z. म्हणजे एखाद्याची असते ना मेमोराईज करायची पॉवर खूप असते एखाद्याची, पटकन वाचलं की लक्षात राहतं किंवा 10 वेळा वाचलं की ते तुमच्या लक्षात राहणार आहे. तर मग हार्टचे किती चेंबर्स आहेत, काय बेसिक नॉलेज आहे, ते नॉलेज असणं आणि तुम्ही पूर्ण रट्टा मारले की हार्टचं फंक्शन A to Z एकही शब्द चुकला नाही. असं कोणी विद्यार्थी आहे का की एक शब्द पण चुकत नाही उत्तरामध्ये आपल्या इथं? मी जे लिहिलं उत्तर एक शब्द पण जसाच्या तसं पुस्तकात छापल्यासारखं. कोणाकोणाला शिक्षकांना वाटतं कॉपी केली की तसंच्या तसं छापलं यांनी. तर तसं स्वतःहून अभ्यास करून पण मुलं लिहितात. पण मग त्यातलं तुम्हाला समजलं काय आहे? समजा आता लिहिला तुमचं काय श्रेयाला डॉक्टर बनायचंय आणि तिने हार्टचं फंक्शन पूर्ण रट्टा मारला, तिला 1% समजलं नाही हार्ट कसं काम करते, तरी चांगली हार्ट सर्जन होऊ शकेल का? चांगली डॉक्टर होऊ शकेल का? हार्टचा पेशंट आला तिला समजेल का कुठं काय लोकेशन कुठे आहे, काय रट्टा मारलाय तो तिने सांगितलं.
तेच जर का तिने हार्टचं एखादं मॉडेल पाहिलं, एखादं ॲनिमेशन पाहिलं, एखादी गोष्ट पाहिली, तिला पूर्ण फंक्शन समजलं, मग तिचे शब्द इकडे तिकडे झाले तरी चालतील ना. मग एक्झामिनरने पूर्ण मार्क नाही दिले तरी चालतील त्याचं. हिला पूर्ण हार्टचं फंक्शन समजले आणि समोर आले, हिने पूर्ण व्यवस्थित पेशंट हँडल केले, तर ते महत्त्वाचं आहे. तुमच्या परीक्षेत पडणारे मार्क्स महत्त्वाचे आहेत पासिंग पुरते. तुम्ही पास झालेच पाहिजे, तुम्ही एखादी बेसिक डिग्री घेतलीच पाहिजे. आताच माझ्याकडे काल एक पेशंट आले होते, स्पोर्ट्समध्ये मुलगा खूप चांगला आहे आणि अभ्यासातही चांगला होता, पण आता 10वीत गेला त्यांनी काय केलं की अभ्यासात ठीक आहे, मला आम्हाला ॲव्हरेज मिळाले तरी चालेल, कारण 10वीला तर तेंडुलकर पण नापास झाला होता आणि आज तो बघत आहे तेंडुलकरला पण नाही होऊ शकता तेंडुलकरला. तर तुम्हाला वाटतं काय हे बरोबर आहे की ठीक आहे फेल झालं तरी चालेल, मी बास्केटबॉलमध्ये आलो तरी मला बरोबर आहे काय? नाही, कारण मी सचिन तेंडुलकर काकांना करोडातून एक होतो. आपण तो होऊच की नाही याची गॅरंटी नाही केली. आपलं ध्येय असणं खूप चांगली गोष्ट आहे की एखादा स्पोर्ट तुम्ही चांगलं खेळता, त्याच्यात तुम्ही करिअर बनवलं, त्याच्यातच तुम्ही उच्च दर्जाचे काहीतरी नाव कमवणे योग्य आहे, पण तिथं शिखरावर पोहोचणारा एकच व्यक्ती असतो. तेवढं तुमच्या हे आहे का? तेवढं पोटेन्शियल, तेवढं एकाच मार्गावर पैसा मिळून नाही मिळून जाण्याची तयारी आहे का? तर मग तयारी असेल तर आपण साईड बाय प्लॅन बी तुम्ही तयार करा की माझी बेसिक ग्रॅज्युएशनची डिग्री कुठेतरी असावी, काहीतरी असावं माझं एज्युकेशन. त्याच्या जोरावर मी आज बघा, आज मला योगाला कोणी विचारत नाही की योग साधनेची कोणती डिग्री आहे तुमच्याकडे, कारण की माझं नाव पुढं काय डॉक्टर योगिता सुत्रे. जेव्हा डॉक्टर नाव आहे तुमच्यासमोर तर समाजामध्ये तुम्हाला एक वेगळं स्थान, एक वेगळी इमेज असते तुमची. तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन व्हाईट कॉलर बिझनेस आहे म्हणून असतो, आणि म्हणूनच पॉलिटिकल फील्ड असतो काय असतो, प्रत्येक क्षेत्रात जसं बदलत जरी गेलं तरी आपला हा जो बेसिक व्यवसाय आहे वैद्यकीय व्यवसाय, ते पेशंटला आपण बऱ्या पेशंट त्याच्याबद्दल आपल्याला काय करतो की सोबत काय देतो, अजून एक गोष्ट आपल्याला सांगता येईल. तुमचा एक पेशंट आहे, त्यांचा गुडघ्याचा खूप त्रास होता खूप वर्षांपासून, आणि मी त्यांना बरं केलं 2 महिन्यात. तो पेशंट मला फीस देईल की नाही काहीतरी, त्याच्यासोबत अजून काय मला आशीर्वाद, चांगले व्हायब्रेशन. खूप ठिकाणी फिरलो, 5 वर्ष झाले तर मॅडमने मला 2 महिन्यात बरं केलं. आशीर्वादासोबत काय येतो, पैशासोबत जो येतो ना दुवायुक्त पैसा घरात, तेव्हा मी नेहमी सांगतो घरात पैसा येणं महत्त्वाचंच आहे. प्रत्येकाला आयुष्यात पैसा यावाच वाटतो. इथं कोणाला वाटेल का की नाही आपण गरीबच राहिलो तरी चालेल, नसला पैसा तरी चालेल, आपलं वाटतं कोणाला? नाही, प्रत्येकाला वाटतं मी श्रीमंत व्हावं, मला माझ्या बेसिक गरजा पूर्ण करून समाजासाठी पण काहीतरी करावं, की मला माझ्याकडे पैसा असेल तर मी डोनेट करू शकेल ना. तर मग त्यासाठी येणं पण महत्त्वाचं आहे. पैसा कमवणं पण काही गरजेचं नाही, पण तुमचा पैसा येणारा घरात आहे ना, त्याच्यासोबत तुमचा पैशासोबत दुवा येणं, आशीर्वाद येणं, चांगले व्हायब्रेशन्स येणं सुद्धा महत्त्वाचं आहे. तर आयुष्यामध्ये एकच शेवटची नोट सांगेल, त्या आयुष्यामध्ये जे काय कराल ना, आता सगळ्यात पहिले तुमचं होमवर्क काय आहे की तुमचं पॅशन शोधून काढा. म्हणजे समजा आज मला दिवसभर सकाळपासून संध्याकाळपासून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भाषण द्यायला लावलं ना, तर मला काहीच त्याचा कंटाळा येणार नाही. मला म्हणलं ना दिवसभर ओपीडी बघा, काही कंटाळा येणार नाही. म्हणजे मला हिलिंग करणं माझं पॅशन आहे. लोकांचं मन शरीर हील करणं, त्यांना दुःखांमधून मुक्त करणं, किंवा माझा डॉक्टरी व्यवसाय जो आहे तो मला आवडतो, माझा पॅशन पहिलेपासून होता, म्हणून त्या गोष्टीचा कंटाळा मला कधीच येणार नाही. म्हणजे काय केलं मी, माझं पॅशन शोधून काढलं. जे काम केलं नाही तुम्हाला बोरच होत नाही किती पण ते तुमचं पॅशन आहे. सोप्या शब्दात सांगायचं जसं की इथे चित्र काढलं, कुणी काढलं गणपती बाप्पांचं हे काढलं पेंटिंग. ते पेंटिंग करताना पाय दुखले का आपले, ते आठवण आली का आपण जेव्हाची उभे येत काय, तर आपलं पॅशन आहे, आपलं ड्रॉइंग पॅशन आहे असू शकतं. म्हणजे मी सांगते आपलं जे काम केलं कंटाळा येत नाही ना दिवसभर, तर ते आपलं पॅशन आहे ओळखायचं. म्हणून आज तुमच्या बहीण किंवा डायरीत लिहून काढा की काय माझी आवड काय आहे, हॉबी काय आहे. मला जे म्हणजे असं नाही की खेळतच बसणं हवी, तुमची खेळतच बसता किंवा झोपणं हवी, झोपतच बसता, तर तुम्ही शोधून काढा की कुठलं काम मला आवडतं, मग तुम्ही तुमचा व्यवसाय निवडा. म्हणजे तुम्हाला आयुष्यात रिग्रेट नाही होणार की मला डॉक्टर नव्हतं व्हायचं पण मी का झालो, मला इंजिनियर नव्हतं व्हायचं, मला हे काम आवडत नाही का झालं. तर तुम्हाला आवडीचं काम शोधून काढा आणि त्याच्यातच तुम्ही त्या विषयाकडे फोकस करून काम करत राहा, तर नक्कीच मिळेल तुम्हाला. आणि आपण ज्या समाजात राहतो त्याचं देणं लागतं, म्हणून नेहमीच तुम्ही समाजकार्यामध्ये अग्रेसर राहणारच आहात. कारण की तुम्ही आता त्या बेसिक लेवलवरून सेल्फ मेड असणार आहेत, तुम्ही स्वतः घडलेले, स्वतःहून स्वतःला घडवणारे असणार आहेत. बाकी आम्ही सगळे सपोर्टिव्ह सिस्टीम आहोत, पण तुम्हाला स्वतःला घडवायचं आहे. आणि जे काही करायचं आहे ते करत राहा, आणि आयुष्यामध्ये सतत अभ्यास तर नेहमीच करत राहा, एवढंच बोलेल. आणि गणपती बाप्पाच्या आगमनाची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आणि खूप तुमच्या जीवनात प्रगती व्हावी, तुमच्या जीवनात आनंद, आरोग्य, खूप पैसा यावा, हीच वेळ तुम्हाला आज विश देते, आशीर्वाद देते.